स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच दुःख संपवणारे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. आज तुमचे नशीब हे बदलणार आहे आणि तुमच्या मनातील मोठी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. त्यामुळे दुर्लक्ष करू नका आणि हा संदेश मोजून 21 मिनिटे मन लावून नक्कीच ऐका. स्वामी भक्तांनो, नातं हे वेळ पाहून पळ काढणारं नसावं, तर ते मनाचा तळ गाठणारं असावं. आलेल्या प्रसंगी झळ सोसून मनाला बळ देणारं असावं. आणि तसंच नातं तुम्ही स्वामींशी जोडायचं आहे आणि ते नातं एकदा जोडलं की स्वामी तुम्हाला प्रत्येक संकटात साथ देतील आणि ती साथ तुमची शेवटपर्यंत देतील. कारण स्वामींनी आपल्याला वचन दिलंय की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ते वचन आपण ध्यानात ठेवायचं आहे. आणि मी स्वामींचरणी एवढीच प्रार्थना करतो की तुमच्या सर्व मनोकामना आणि इच्छा पूर्ण हो आणि स्वामी तुमच्या पाठीशी कायम उभे राहो. ही स्वामींचरणी प्रार्थना. ज्या लोकांचं आपल्या आयुष्यात काही स्थान नाही अशा लोकांचं बोलणं अजिबात मनावर तुम्ही घेऊ नका. आणि आयुष्यात आलेले अवघड वळणं आपल्यालाच पार पाडावी लागतात. भावा, कोणी नाही येत मदतीला. सगळे दिखाव्यापुरते असतात आणि ते दिखाव्यापुरताच ते काम करत असतात. म्हणून अशा लोकांपासून आपण लांब नक्कीच राहिलं पाहिजे. म्हणून कधी कधी आयुष्यात काही चांगलं झालं तरी त्यात आनंद वाटत नाही, कारण भूतकाळात मनावर झालेल्या जखमा अजूनही ताज्याच असतात. म्हणून जीवनातील वेदना कमी करायची असतील तर 3 गोष्टी शिकल्या पाहिजेत. काहीही आपलं नाही, काहीही आपलं नव्हतं आणि काहीही आपलं राहणार नाहीये, हे फक्त आपण लक्षात ठेवायचंय. लाखांच्या गादीवर झोपला काय किंवा चटईवर झोपला काय, झोप त्याला चांगली लागते ज्यांचे कर्म चांगले असतात. म्हणून जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात काय चाललं आहे हे माहीत नाही तर त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला 4 चौघात मत मांडण्याचा काडी मात्र अधिकार नाही. म्हणून कोणाचेही काही तुम्ही बोलू नका आणि कोणाविषयी काही इकडं तिकडं काहीतरीच दुसऱ्याजवळ वाईट बोलायचं असं कधी करू नका. आपण चुकत आहोत हे लक्षात आल्यावर शक्य तितक्या लवकर वाट बदलता यायला हवी. गर्दीत पुढे पुढे जात राहिल्यावर काही वेळाने वाट बदलणं अवघड होऊन बसतं. मग ती वाट आपण बदलूही शकत नाही. मग आपल्याला त्या चुकीच्या मार्गावर चालत राहावे लागते. आपण म्हणतो एखादा माणूस बदलला, पण त्याच्या बदलण्यामागेही काही कारणे असतात. पण ती कारणे दुर्लक्षित राहतात आणि बदलेचं वागणंच फक्त नजरेत येतं आणि आपण चांगल्या विचाराने त्याच्याकडे बघतही नाही. म्हणून आपण विचार नेहमी चांगला करावा. सगळं तत्वज्ञान सोडा, एकच गोष्ट काळजावर कोरून घ्या. यश सगळे अवगुण धुवून टाकतं, तेव्हा तेवढं मिळवा आणि लोक तळवे नक्कीच तुमचे पाया पडायला येतील आणि मग तुम्हाला साक्षात नमस्कारही घालतील की तू करून दाखवलं. म्हणून कधीच खचून जायचं नाही, कारण दिवस, काळ, वेळ हे सगळं बदलतातच आणि फक्त असावा लागतो थोडा संयम. आणि तो संयम तुमच्याकडे असला की सर्व काही शक्य होणार आहे हे तुम्ही ध्यानात घेतलं पाहिजे. एखाद्याची वाईट वेळ पाहून त्याची थट्टा करत असाल तर लक्षात ठेवा, वेळेचा फेरा फिरला की तुम्ही सुद्धा रस्त्यावर येऊ शकता आणि मग तुम्हाला ही कर्माची फळं ही भोगावी लागू शकतात. आयुष्यात एकच ध्येय ठेवायचं, हारलो तरी चालेल पण मैदान सोडायचं नाही. कारण मावळलेला सूर्य पुन्हा उगत असतो. म्हणून त्या सूर्याकडे तुम्ही बघत परत तुम्ही नवा प्रयत्न केला पाहिजे. आयुष्य कितीही बिकट असू द्या, स्वाभिमानी माणसं स्वतः कष्ट करूनच जगतील, पण कुणाकडे भीक मागणार नाहीत. आणि तुम्ही कष्ट करून जगायचं, कारण कष्टाची भाकर नेहमी गोड लागत असते. पाठीवर कौतुकाची थाप देणारी परकी असतात, पण दुर्दैव असं की डोक्याला ताप देणारी लोक मात्र ही आपलीच असतात आणि ती आपलीच लोक आपले पाय खेचत असतात. म्हणून ज्या लोकांना तुम्ही ओळखले नाही त्यांना लवकरात लवकर ओळखायला शिका. जिथे समोरून संवाद संपवला जातो तिथे आपणही नवीन सुरुवात करू नये. स्वाभिमान गहाण ठेवून उगाच खोटी नाती विकत घेऊ नये आणि ती खोटी नाती ती टिकत सुद्धा नाही. कमी नसतं समजायचं कधी कुणाला आणि माझंही दाखवायचा नसतो, कारण शांत दिसणारा माणूस सुद्धा तुम्हाला धूळ चारू शकतो आणि हेही तितकंच खरं आहे. म्हणून प्रत्येकाला नमत्या शब्दाने बोलले पाहिजे आणि अगदी सावधानतेने आणि नमून आपण बोलले पाहिजे. एकटी राहणारी सर्वच माणसं गर्विष्ठ नसतात. काही अनुभव असे मिळालेले असतात की पुन्हा ते सहन करण्याची अजिबात इच्छा त्या व्यक्तींना नसते. म्हणून कष्टाच्या पैशात माज करण्यात जी मजा आहे ना, ती हरामाच्या पैशात अजिबात नाही आणि त्यात सुखही नाही आणि त्यात तुम्हाला समाधानही मिळणार नाही. पण कष्टाची 2 भाकर जरी असली त्यात तुम्हाला नक्कीच समाधान आणि सुख प्राप्त होत असते.
लोक रंग दाखवतात, आपण तेच आठवणीने रंगपेटीत भरून ठेवायचे असतात आणि आपली वेळ आल्यावर त्याचं थोबाडं रंगवायचं असतं आणि असंच आपण जगायचं असतं. कारण या दुनियेत, या कलियुगात तुम्ही जर सरळ जगलात तर तुम्हाला मानही मिळणार नाही आणि सन्मानही मिळणार नाही. थोडं वाकड्यात गेलं की तुम्हाला नक्कीच लोक सलाम करतील आणि चांगलंही बोलतील. म्हणून तसंही राहायला शिका. जो जसा त्याच्यासोबत तसंच वागायला शिका. घोड्याच्या मागे आणि पैसेवाल्यांच्या पुढे कधीच उभे राहू नका. कधी लात मारतील हे सांगताही येत नाही. म्हणून घर जळत असतं तेव्हा बघत बसणार आणि राग झाल्यावर रडत बसणार, ही असते भावकी. आणि त्या भावकीकडे आपण लक्ष द्यायचं नाही. आता यात कुणाची चांगली असते तर कुणाची वाईट असते, पण ज्याचं त्याचं त्याने ठरवायचं आहे. नाती टिकवणं आजकाल अगरबत्तीसारखं झालंय. स्वतः जळून जायचं पण दुसऱ्याला सुगंध देत राहायचं. लाखांच्या गादीवर तुम्ही नक्कीच झोपा, पण हे विसरू नका की आपण किती गरिबीतून वर आलोय आणि आपण किती कष्ट घेतले आहे. म्हणून ते माणसाने शेवटपर्यंत विसरायचं नसतं. काही लोकांना वेळेत जाणीव करून देणं गरजेचं असतं की मस्करी करणं आणि एखाद्याचं मन दुखावणं यात खरंच फरक असतो आणि खूप मोठा तो फरक असतो. म्हणून ते आपण नक्कीच समजून घेतलं पाहिजे आणि समोरच्यालाही आपण समजावून घेतलं पाहिजे. कारण यामध्ये माणूस पूर्णतः खचून जातो आणि माणसाच्या मनामध्ये तेच विचार हे भिरकवत असतात. मग माणूस भरपूर काही गोष्टी या सोडून देत असतो आणि त्याला दुसऱ्या गोष्टी काहीच आठवतही नसतात. म्हणून मित्रांनो, कुणाला बोलताना जरा तुम्ही विचार करून नक्कीच बोललं पाहिजे. कारण कुणाच्या मनाला किती लागल हे सांगताही येत नाही. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, जीवनात काहीही करा पण यश मात्र नक्की मिळवा, तरच लोक तुम्हाला सलाम ठोकतील. म्हणून तुम्ही या आयुष्यामध्ये जगत असताना स्वामींची सेवा कधीच सोडू नका आणि स्वामींची सेवा ही करत राहा. कारण आपला स्वभाव त्याने चांगला होतो आणि आपलं मनही त्याने निर्मळ होत असतं. स्वतःचा स्वभाव इतका चांगला ठेवा की आयुष्यात भेटणारा प्रत्येक माणूस शेवटपर्यंत विसरला नाही पाहिजे आणि त्याने तुमची आठवण ही काढलीच पाहिजे. म्हणून दुसऱ्याला देण्यासाठी आपल्याकडे काही नसले तरी चालेल, पण सन्मान नक्कीच देता आला पाहिजे आणि तो दिला तरच मिळत असतो. म्हणून आपली माणसं जवळ असताना जर त्यांची किंमत कळली तर आयुष्यात पश्चाताप करण्याची वेळ आपल्याला परत येणार नाही. हेही तितकंच खरं आहे. सुखात राहायला खर्च नसतो, पण सुखात आहे हे दाखवायला खूप खर्च होतो. म्हणून ते कधीच तुम्ही दाखवू नका आणि तुमच्या मर्जीप्रमाणे जगा आणि तुम्हाला ज्यात समाधान लाभेल तीच गोष्ट तुम्ही करा. मग आलेली अनेक संकटे जेव्हा आपल्या नकळत टळून जातात, ती टळून गेलेली संकटे म्हणजे परमेश्वराची कृपा असते असं आपण समजायचं आहे. प्रकृती का आमंत्रण है, जो स्वीकार करता है वही आगे बढ़ता है. म्हणजे तुमच्यासोबत जे काही वाईट झालं ते तुम्ही स्वीकार करा आणि पुढे चालत राहा. कारण ही प्रकृती आहे आणि ही जीवन आहे. इथं चढ उतार तुम्हाला येणारच आहेत आणि ते तुम्हाला पार करावेच लागतील. म्हणून मस्तक थोडं वाकून बघा, अहंकार तुमचा मरून जाईल. डोळ्यांना थोडं ओलख करून बघा, दगडी मन ही वितळेल. वाणीवर थोडं संयम ठेवा, दुःखाचा काळ तुमचा निघून जाईल. इच्छा थोड्या कमी करा, आनंदातच जग दिसू लागेल आणि ते जग तुम्हाला सर्व काही शिकवूनही जाईल. म्हणून मानवी नाती जपण्यासाठी मीपणा सोडून कमीपणा घेतला की आपोआपच आपले वाढत असतात आणि आपलेपणाही वाढत असतो. आणि आपल्याला जे जे हवं आहे ते मिळालं असतं तर जगायला गंमत आणि देवाला किंमत राहिली नसती. हे लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला जे अडचणी येतात त्यात तुम्ही देवाला हाक मारता आणि त्यातच तुम्हाला देवाचे दर्शनही होते आणि तुमचे कामही पूर्ण होते. म्हणून सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत. काही जण आपल्याकडे बोटही दाखवतील, मग ते स्वीकारावे लागेल. कारण तुम्हाला या जगामध्ये कोणी असं मिळणार नाही जे तुमची निंदा करेल. म्हणून तुम्ही जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत तुमची निंदा होणार आहे. फक्त तुम्ही तुमच्या मार्गाला चालत राहायचे आहे, एवढंच तुम्हाला करायचे आहे. सहजता सहजासहजी येत नाही. म्हणून सहजच तुम्ही कोणालाही पटवून घेऊ शकत नाही आणि त्याच्याकडून आपल्या गोष्टी करूनही घेऊ शकत नाही. त्यात कालावधी लागतो. मग तसंच आपण स्वामींची सेवा एकदम सहज करू शकत नाही. त्यासाठी कालावधी लागतो आणि तुम्ही नामजप करत असाल तर तुम्हाला एक दिवशी त्याचं फळ हे नक्कीच मिळेल. फक्त थोडा वेळ लागेल, पण नक्कीच तुम्हाला फळ मिळेल. म्हणून आपली ओळख आपल्या नावाने नाही तर आपल्या कामाने नक्कीच झाली पाहिजे आणि त्या कामाने लोक आपल्याला ओळखले पाहिजेत. तुमचं काम हीच तुमची खरी ओळख आहे. नाहीतर एकाच नावाचे लाखो लाखो लोक आहेत आणि भरपूर काही लोक या जीवन तळावर आहेत आणि ते लोक एकमेकांसारखे जगत नसतात. प्रत्येक व्यक्ती भिन्न भिन्न असतो. जगात धाडस केल्याशिवाय कोणाला यश मिळत नाही. कारण ज्यांच्यात हिंमत त्यालाच किंमत.
असं हे जग आहे. म्हणून तुमच्यात जर हिंमत असेल तर तुम्ही एक ना एक दिवस नक्कीच वर जाल आणि भरपूर काही गोष्टी तुम्ही मिळवू शकाल. संकट हे पाण्यासारखं असतं, ते तुम्हाला बुडवण्यासाठी नाही तर त्यात कसे पोहायचे हे शिकवण्यासाठी आलेले असते. म्हणून त्या संकटाच्या रूपी त्या पाण्यात तुम्ही पोहायचे आहे आणि तुम्ही तरुण बाहेर निघायचे आहे. कष्ट करावेच लागतील. यशाला कोणताही शॉर्टकट मात्र नसतो. बऱ्याचदा विसरायचं म्हटलं की सगळं आपल्याला आठवत असतं आणि जुन्या गोष्टी आपण मनात त्या ठेवत असतो. पण तसं न करता आपण वर्तमानात जगलं पाहिजे आणि चांगल्या गोष्टींचा विचार करून चांगल्या गोष्टींनी पुढे गेलं पाहिजे. अनुभव मोफत मिळत नसतो, त्यासाठी कधी वेळ, कधी पैसे, तर कधी आयुष्य हे खर्च करावं लागत असतं आणि ते तुम्हाला खर्च करावंच लागणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घेतलंच पाहिजे. मित्रांनो, आयुष्यात एकदा इतका मोठा पाऊस पडावा की इगो सगळा वाहून जावा. आयुष्यात एकदा इतके कडक ऊन पडावं की जवळच्या सावल्यांचं महत्त्व नक्कीच सगळ्यांना कळावं. आयुष्यात एकदा पुन्हा शाळा अशी भरावी की प्रत्येकालाच त्याचे लहानपण कायमचे लक्षात राहावे. आयुष्यात एकदा असे जगावे की आपले जगणे पाहून इतरांना जगण्याची मौज ही कळाली पाहिजे आणि इतरही लोक जगायला उत्सुक झाली पाहिजेत. असं आपण जीवनामध्ये केलं पाहिजे. आयुष्यात झालेला त्रास विसरून जा, पण त्यातून मिळालेला धडा आयुष्यभर तुम्ही लक्षात ठेवा. कारण मातीत पडलेली साखर ही मुंगीच खाऊ शकते, हत्तीत ते सामर्थ्य नसतं. म्हणून लहान लोकांना समजण्याची कधी लहान चूक करू नका आणि कधी अहंकारामुळे आपली मान उंचावू नका. कारण जिंकणारे सुद्धा सुवर्ण पदक हे मान वाकवूनच घेत असतात आणि त्यांना नमावंच लागतं. म्हणून एकटं राहून स्वतःसोबत वेळ घालवणं सुद्धा खूप गरजेचं आहे. त्यात माणूस स्वतःला ओळखत असतो आणि ते स्वतःला तो समजून घेत असतो. म्हणून तुम्ही स्वतःला समजून घेतलं पाहिजे आणि त्यासोबत तुम्ही स्वतःसोबत वेळ दिलाही पाहिजे. म्हणून मित्रांनो, या जगामध्ये कडुनिंबाची चूक नाही की तो कडू आहे. स्वार्थी तर जीव आहे, तिला फक्त गोड आवडतं. संवाद संपला की नातं थांबतं. म्हणून बोलून बघा, कदाचित तुमचं हरवलेलं उत्तर तुम्हाला नक्कीच सापडेल. श्वास व विश्वास दोन्ही अदृश्य आहेत, परंतु दोघात इतकी ताकद आहे की अशक्य गोष्टीला सुद्धा ते शक्य बनवू शकतात. आणि म्हणून तुमचा विश्वास हा पूर्णपणे चांगला हवा आणि भक्कम हवा. माणसांचा संग्रह करणे इतकं सोपं नसतं जितकं पुस्तकांचा संग्रह करणे असतं. पुस्तकांचा संग्रह करण्यासाठी पैशांची गुंतवणूक करावी लागते, तर माणसांचा संग्रह करण्यासाठी भावनांची कदर मात्र नक्कीच करावी लागते आणि ती कदर तुम्ही नक्कीच केली पाहिजे. जीवन बदलण्यासाठी वेळ सगळ्यांनाच मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी 2 वेळा जीवन मिळत नाही, हे जरूर लक्षात असू द्या. म्हणून आरसा आणि हृदय दोन्ही तसे नाजूक असतात. फरक एवढाच, आरशात सगळे दिसतात आणि हृदयात फक्त आपलेच दिसतात आणि ते आपलेच आपण बघत असतो. आनंद वाटणाऱ्यांच्या ओंजळी कधीच रिकाम्या होत नाहीत, कारण त्यांना पुन्हा भरण्याचे वरदान साक्षात परमेश्वराकडून लाभलेले असते. म्हणून जो दुसऱ्यांच्या जीवनात आनंद आणतो, त्याच्या जीवनात आनंद आणण्याचे कार्य परमेश्वर स्वतः करत असतात आणि ते त्याला आनंद सुद्धा देत असतात आणि ते मनापासून सर्व काही त्या व्यक्तीला देत असतात जो दुसऱ्यांना आनंद देतो. म्हणून परिस्थिती बदलली की माणसं बदलतात. आपलं कोण, परक कोण यांच्या सीमा स्पष्ट होतात. पण परिस्थिती बदलूनही जी माणसं बदलत नाही ना, तेच माणसं मनापासून आपले असतात आणि ते आपलीच होऊन राहत असतात. म्हणून त्या माणसांना जपायला तुम्ही नक्की शिकलं पाहिजे. मित्रांनो, कोणाला दुःख देऊन मिळालेला आनंद कधीच सुख देऊन जात नाही, पण कोणाला आनंद मिळावा म्हणून स्वीकारलेले दुःख नेहमी सुख देऊन जात असते. म्हणून तेच, तुम्ही कुणालाही दुःख देऊ नका, सर्वांना आनंद द्या. भांडायचे असेल तर परमेश्वराशी भांडा, रुसायचे असेल तर त्यांच्याशी रुसा, शरण जायचे तर त्यांनाच जा. पण त्या विश्वासाने, जो विश्वास नामदेवांचा होता, राधेचा होता, मीरेचा होता, द्रौपदीचा, जनाईचा आणि गोरोबा काकाचा होता आणि मुक्ताईचा, सर्व संतांचा होता, ती श्रद्धा जी कधीच विचलित झाली नाही, म्हणून तर परमेश्वराला त्याचे होऊन राहावे लागले. ती ताकद असते फक्त अंतरीच्या प्रेमात आणि विश्वासात. काही झाले तरी ईश्वर माझा आहे, हे फक्त तुम्ही मनात ठाम ठेवायचे आहे. पिकलेले फळ हे 3 गुणांनी ओळखले जाते. एकतर ते नरम होते, दुसरे ते अतिशय गोड होते आणि तिसरे म्हणजे त्याचा रंग बदलत असतो. त्याचप्रमाणे परिपक्व माणसाची ओळख सुद्धा 3 गोष्टीवरून करावी. प्रथमतः त्याच्या बोलण्यात नम्रता असते, दुसरे म्हणजे त्याच्या बोलण्यात गोडवा असतो आणि तिसरे म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर जबरदस्त आत्मविश्वास असतो. आणि तो आत्मविश्वास आपल्याला नक्कीच मिळवायचा आहे आणि तो आत्मविश्वास असला की आपण कुठेही आणि कसेही वावरू शकतो. अहंकार आणि गैरसमज यामुळे माणूस महत्त्वाच्या गोष्टींपासून दूर राहतो.
गैरसमज सत्य ऐकू देत नाही आणि अहंकार सत्य पाहू देत नाही आणि असंच आपण त्यात गुरफटत जात असतो. म्हणून गैरसमज कधी करून घेऊ नका. संकटातून वाचल्याशिवाय जीवाची किंमत समजत नाही आणि जीव गुदमरल्याशिवाय श्वासाची किंमत समजत नाही. मालमत्तेचे वारस कितीही असतात, परंतु कर्माचा वारस आपण स्वतःच असतो. म्हणून सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे असे नक्कीच आपण म्हणू शकतो. आणि असं आपल्या पुरातनात म्हटलं सुद्धा आहे आणि तेच आपण नक्कीच केलं पाहिजे. वाईटाची संगत ही नुकसानकारकच असते, मग ती कशाची असो. कारण कोळसा पेटलेला असतो तेव्हा हात भाजतो आणि पेटलेला नसतो तेव्हा हात काळे करत असतो. म्हणून सदा संगती सज्जनांची धरावी आणि सज्जनांची संगती धरली की आयुष्यात आपण भरपूर पुढे जात असतो. भावनेपेक्षा कर्तव्य मोठं असतं. त्यासाठी जीवनात वाढण्याआधी रुजावं व चमकण्याआधी झिजावं लागतं. लागलेली भूक, नसलेला पैसा, तुटलेले मन व मिळालेली वागणूक जे शिकवते ना, ते कुठलीच पदवी ही शिकवत नसते. मित्रांनो, आयुष्यामध्ये जमा करून ठेवायचं असेल तर लोकांचे आशीर्वाद ठेवा, कुणाचा तळतळात नाही. कारण धनसंपत्ती सोबत नेता येत नाही आणि तळतळात सुखाने जगू देत नाही. जीवनामध्ये दोनच वाक्य लक्षात ठेवायचे. मनाप्रमाणे झालं तर ईश्वराची कृपा आणि मनाविरुद्ध झालं तर ईश्वराची इच्छा. दोन्हीमध्ये आपल्याला समाधानही नक्कीच मिळणार असते आणि शेवट आपलं चांगलं होणार असते. हे सद्गुरुनाथा, प्रेमाने भरलेले डोळे द्या, श्रद्धेने झुकलेले आणि झुकणारे मस्तक द्या, मदत करणारे हात द्या, स्वतः सत मार्गावर चालणारे पाय द्या आणि नामस्मरण करणारे मन द्या आणि अंतिम श्वास तुमच्या चरणाशी विसावू द्या. एवढंच फक्त तुम्ही आम्हाला द्या. आपल्याला दुःख देणारे या जगात कमी नाहीत. हे जितकं सत्य आहे तितकं सत्य हे आहे की आपल्या सगळ्यात जास्त मायेने जवळ घेणारे फक्त आपले स्वामी समर्थ सद्गुरू आहेत आणि ते आपल्याला जवळ घेत असतात. म्हणून श्री सद्गुरू म्हणजे कोण? जो आपल्यातील हजार अवगुणांना बाजूला करून एक सद्गुण बघतात. आणि मनुष्य म्हणजे कोण? जो आपल्यातील हजार गुणांना सोडून एक अवगुणाला बघतो. यामध्येच फरक आहे मनुष्यामध्ये आणि देवामध्ये. म्हणून परमेश्वर आपले चांगलेच बघत असतात आणि कधीच ते आपले वाईट बघत नाही. स्वतःच्या तोंडाने खूप मोठेपणा सांगून माणूस मोठा होत नसतो, तर तो कसा आहे हे त्याच्या वागण्यावरूनच लोकांना दिसून येतं. म्हणून वागण्यात खोटेपणा असेल तर जगण्यात कितीही मोठेपणा असला ना तरी काहीही उपयोग नसतो आणि त्याचा उपयोगही होत नाही. नातं जोडणे ही एक कला आहे आणि नातं टिकवणे एक साधना आहे. आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे हे फक्त दोनच जणांना माहिती असते. एक म्हणजे परमात्मा आणि दुसरा म्हणजे अंतरात्मा. म्हणून आपण याच्यावरून ठरवायचं की आपण चांगले आहोत की नक्कीच वाईट आहोत. म्हणून तुम्ही आयुष्यामध्ये येत असाल तेव्हा आयुष्यामध्ये तुम्हाला परमेश्वरांनी पाठवले आहे. ते कशासाठी? तर दुसऱ्यांचं भलं करण्यासाठी. आणि स्वतःचा मोह न धरता आपण दुसऱ्यांना मदत केली पाहिजे. आणि आपल्याला देवाने जे दिले त्यासाठी देवाकडे आपण धन्यवाद मानले पाहिजे. नाशिवंत हा देह सारा, उद्या भंगून जाईल. काय कमावले काय जमवले, कधीतरी माती मोल होईल. दोन शब्द प्रेमाचे घे रे तू सदामुखी, प्रेमानेच जग जिंक, मग होतील सर्व सुखी, असं सद्गुरूंनी म्हटलं आहे. आणि तेच खरं आहे. सर्व दरवाजे बंद झाले तरी सद्गुरूंच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो. अपेक्षा सद्गुरूंपासून ठेवा, इतर लोकांपासून नको. अडचणीत असाल तर सद्गुरू तारतील, एकटे असाल तर ते सांभाळतील, मार्ग सापडत नसेल तर ते दाखवतील, अश्रू धाबत नसतील तर मग ते पुसतील, आणि अशक्य तेही शक्य करतील. ते आपले स्वामी समर्थ आहेत. म्हणून त्यांच्याकडेच आपण जे काही मागायचे ते पूर्णपणे मागायचं आहे आणि ते आपल्याला सर्व काही देऊ इच्छित आहे हे आपण नक्कीच लक्षात ठेवायचं आहे. माणसाकडे कपडे स्वच्छ असो वा नसो, पण मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे. कारण स्वच्छ कपड्यांची स्तुती लोक करतात आणि स्वच्छ मनाची स्तुती हा परमेश्वर करत असतो. म्हणून जो व्यक्ती कायम दुःखाचे रडगाणे गात राहतो त्याच्या दारावर उभे असलेले सुख हे बाहेरूनच परत जाते. आणि जो व्यक्ती सद्गुरूंवर श्रद्धा ठेवून सद्गुरू इच्छेत इच्छा मिळून राहतो त्याला सद्गुरू कृपेने सुख प्राप्त होत असते आणि ते शेवटपर्यंत टिकत असते. कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा कपाळावरील घामातच भविष्य शोधल्यास आयुष्यात कपाळावर हात टेकवण्याची कधीच वेळ तुमच्यावर येणार नाही. म्हणून नशीबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी तुम्ही नक्कीच व्हा. यश तुमची वाट पाहत आहे आणि तुम्ही यशस्वी होणार आहेत हे तितकंच खरं आहे. सत्य ही अशी एक श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद आपल्याला उपभोगता येतो. पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे आणि ज्यामुळे तात्काळ सुख तुम्हाला मिळतं, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड हे आपल्याला करतच राहावी लागते आणि ती शेवटी आपल्याला
भेटतही नाही आणि तशी परतफेड होतही नाही. म्हणून मनासारखे कोणाला जगता येत नसते. परिस्थितीनुसार जगायला शिकवणारे शास्त्र म्हणजे अध्यात्म आहे. मनात चांगल्या विचारांमुळे चांगल्या इच्छा निर्माण होतात आणि चांगल्या इच्छा म्हणजे ज्या मनाला फक्त समाधानच देतात त्यांचा दुष्परिणाम नसतोच. अशा सर्व इच्छापूर्तीचा मार्ग म्हणजे अध्यात्म आहे आणि ते आपण शिकून घेतलं पाहिजे. मनाची तगमग थांबवण्याचे शिकवण्यासाठी अध्यात्म आणि अध्यात्म हे मनाला बंधन नसून चुकीच्या मार्गापासून वाचून जीवनाचा खरा आनंद घेण्याचे प्रभावी साधन आहे. आणि प्रत्येक माणसाला कसली तरी चिंता काळजी आहेच, ती दूर करण्याचे शास्त्र अध्यात्मात आहे आणि संपूर्ण अध्यात्म हे नामात आहे. म्हणून तुम्ही नामजप हा केलाच पाहिजे आणि नामामुळेच तुम्ही भरपूर काही मिळवू शकाल. म्हणून स्वामी समर्थांची नामस्मरण हे तुम्ही नक्कीच करा. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. म्हणजे आपल्याकडे काहीही असो ते तसंच ठेवावं, फक्त आपण एक समाधान मानून घ्यायला शिकावं आणि आपल्याला देवाने जे दिलं आहे त्यात आपण नक्कीच समाधान मानून घ्यायला पाहिजे. नाहीतर मग माणूस कधीच सुखी राहत नाही आणि कधीच त्याला आयुष्यामध्ये कोणती गोष्ट प्राप्त झाली याचा आनंदही होत नाही. आयुष्यात जे मिळाले नाही त्याचा विचार करून त्रास करून घेण्यापेक्षा जे मिळाले आहे त्यात समाधान मानल्यास जीवनातील नकारात्मक विचारांची जागा सकारात्मक विचार घेतील आणि हेच सकारात्मक विचार तुमचे आयुष्य नक्कीच घडवतील. म्हणून सुंदर विचारांची माणसं अंधारात चमकणाऱ्या काजव्यासारखी असतात. विचारांच्या तेजाने गर्दीतही उठून दिसतात आणि त्यांचं तेज हे उभरून दिसत असतं. म्हणून स्वामी सांगतात, आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मताच ठरलेलं असतं. येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी मोठं अगदी कारण असतं. काही लोक आपल्या वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतात, तर काही लोक आपल्याला भरपूर काही चांगल्या गोष्टी शिकवायला येतात आणि चांगल्या कर्माची फळं द्यायला येतात. म्हणून काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो, तर काही लोक आयुष्यात आल्यावर आपल्याला खूप आपण आनंदित होऊन आनंद आपल्यात समावून जात असतो. म्हणून श्री सद्गुरू माऊली, तुम्ही मानवता धर्माचे डॉक्टर आहात. मनुष्याच्या अंतरी असलेले पण न दिसणारे रोग म्हणजे विषय विकार नष्ट केले आणि देहाला अंतरंगातून स्वच्छ केले. समर्था, आपण कायमच श्रवण दिलं की मानवता ही जात आणि माणुसकी हा धर्म. श्रवण हेच 72 रोगांवरचं औषध आहे आणि आपल्याशिवाय आमचे अस्तित्व शून्य आहे. तुम्हीच या विश्वाचे सर्वोत्तम डॉक्टर आहात आणि तेच आपल्याला तारून नेतील ही आपण विश्वास ठेवला पाहिजे. आणि जेवढा जास्त विश्वास असेल तेवढे जास्त तुम्हाला त्याचे परिणाम दिसतील आणि नक्कीच देव आपल्यावर सर्व कृपा करत असतात. ज्या विचारांमुळे आपल्याला दुःख होते तो विचार पूर्णपणे मनातून काढून टाकणे हाच दुःख दूर करण्याचा एकमेव उपाय आहे. आयुष्यात कोणतीही गोष्ट अवघड नसते, फक्त विचार सकारात्मक असले पाहिजेत. मग तुम्ही जीवन अगदी चांगल्या रीतीने जगू शकता आणि समाधानकारकरित्या जगू शकता. जीवन बदलण्यासाठी वेळ सर्वांना मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी 2 वेळा जीवन नक्कीच तुम्हाला मिळणार नाही. हे तुम्हाला नक्कीच कळालं पाहिजे. आणि ते जीवन मिळवण्यासाठी तुम्ही धडपड करत असताना ते जीवन मिळाल्यावर तुम्हाला त्याची कदर नसते. मग जीवनाची कदर आपण नक्कीच केली पाहिजे. चतुरपणा करावा की प्रामाणिकपणा हे संस्कारावर अवलंबून असते. कारण चतुरपणाला 4 दिवस चमक असते, पण प्रामाणिकपणा आयुष्यभर चमकत राहतो आणि कधी त्याची हारही होत नाही. जीवनात एवढ्याही चुका करू नका की पेन्सिलच्या अगोदर रबर संपून जाईल. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, रबराला एवढाही वापरू नका की जीवनाच्या अगोदर कागदच फाळून जाईल. म्हणून यातून तुम्ही आता शिकून घ्यायचंय की तुम्हाला कोणता बोध घ्यायचा आहे आणि कसा बोध घ्यायचा आहे. सुंदर आयुष्य सहज घडत नसतं, तर ते जाणीवपूर्वक घडवावं लागतं. ते म्हणजे प्रार्थनेतून, माणुसकीतून आणि प्रेमातून आणि त्यागातून आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सत्कर्मातून ते घडत असतं. आणि ते सत्कर्मातूनच आपण घडवायला हवं. देवाच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहायला शिका. कारण देव आपल्याला ते नाही देत जे आपल्याला चांगलं वाटतं, तर देव आपल्याला ते देतो जे आपल्यासाठी नक्कीच चांगलं असतं आणि पुढे टिकणार असतं. ज्या व्यक्तीसोबत विश्वासघात झाला आहे आणि प्रचंड दुःख भोगावे लागले आहे, इतकं सारं भोगूनही तो जर चुकीच्या मार्गावर जात नाही आणि आपलं जे कर्तव्य आहे ते प्रामाणिकपणे करत राहतो आणि सद्गुरूंच्या आज्ञेप्रमाणे श्री उपासना, नामस्मरण, मंगलाचरण, श्री सेवा हे करतो, असले लोक सद्गुरूंना खूप आवडतात. आणि शेवटी असल्या लोकांचाच विजय होतो. कारण विजय हा नेहमी सत्यातच होतो आणि शेवटपर्यंत सत्कर्म आपल्या सोबत टिकत असतं आणि चांगलंच कर्म आपल्याला पुढे घेऊन जात असतं. म्हणून परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वप्न मात्र मोठी पहा. कारण काळ आणि वेळ ब्रह्मांड नायकाच्या श्री सद्गुरू नामस्मरणाने नक्कीच बदलते आणि एक दिवशी ते बदलूनच राहील.
यावर तुम्ही विश्वास ठाम राहायला हवा आणि तो विश्वासच तुम्हाला पुढे घेऊन जात असतो. म्हणून चांगल्या माणसाला सगळी माणसे चांगली वाटतात. म्हणून माणसे ओळखण्यात चांगला माणूस चुकतो व संधी साधू लोक त्यांच्या चांगल्या स्वभावाचा गैरफायदा हा घेत असतात. प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या परीने सुखही आहे आणि दुःखही आहे. दुसऱ्याच्या नशिबाची बरोबरी आपल्या नशिबाशी करत बसू नका. आपलं सुख कशात आहे हे शोधा आणि ते वाढवण्याचा प्रयत्न करा. म्हणून जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधूनही पाहे. म्हणून सद्गुरू म्हणतात, नक्कीच आपण आपल्या मनाला विचारलं पाहिजे, या जगात सुखी कोण आहे. मग आपण सर्वात सुखी आहोत. कारण आपल्याकडे 2 हात, 2 पाय आणि 2 डोळे आणि एवढं मोठं शरीर देवाने आपल्याला चांगलं दिलं आहे आणि जगण्यासाठी आपल्याला मानव हे रूप दिलं आहे. सद्गुरूंनी कधी मानलं नाही जाती भेद धर्म, चांगल्या प्रकारे जाणून घेतले प्रत्येकाचे कर्म. श्रद्धा ठेवून जो करतो सर्वात श्रेष्ठ भक्ती, सद्गुरू त्यालाच मिळवून देतात मोक्ष आणि मुक्ती. आणि मग नक्कीच त्याला सर्व जीवनामध्ये अगदी आनंद प्राप्त होत असतो. जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ द्या, चांगलं वागणं कधीच सोडायचं नाही. थोडा उशीर लागेल पण विजय हा नेहमी सत्याचाच होतो आणि तुमचाच विजय शेवटपर्यंत होईल. आनंद वाटणाऱ्या ओंजळी कधी रिकाम्या होत नाहीत, कारण त्यांना पुन्हा भरण्याचे वरदान असते आणि ते वरदान साक्षात तुम्ही देवाने आपल्याला दिले असते. जसे आहात तसे राहा, कोणासाठी वाईट किंवा चांगले होऊ नका. ज्याला तुम्ही पटला तो तुम्हाला कधीच सोडणार नाही आणि ज्याला तुम्ही आवडला नाही त्याच्यासमोर जीव जरी ओळून टाकला ना तरी तो तुमचा होणार नाही. म्हणून लोकांचा विचार करत बसून स्वतःची कष्टी नक्कीच होऊ देऊ नका. सोनं अंगावर घातलं म्हणून माणूस मौल्यवान होतं असं नाही. तेवढ्या कॅरेटची शुद्धता वागण्यात आणि विचारात सुद्धा असायला हवी आणि ती असली की तो माणूस नक्कीच मौल्यवान होत असतो. म्हणून रडवतं येत होतं पण डोळ्यात ते दिसत नव्हतं. चेहरा कोरडा होता पण मना मात्र भिजलं होतं. आणि कारण डोळे पाहणारे बरेच असतात पण मनातलं जाणून घेणारे फक्त स्वामी समर्थ असतात. आणि ते जाणून घेतात आणि त्यावर उपायही आपल्याला सांगत असतात आणि ते उपाय आपण नक्कीच करायचे असतात. चेहऱ्यावरचे तेज हे तुमच्या अंतःकरणातील विचारांवर अवलंबून असते. मनात आत्मविश्वास असला की चेहऱ्यावरील तेजस्वी दिसतो आणि मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो. मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो आणि मनातले हे भावच माणसाला सुंदर बनवत असतात आणि सुंदर बनवून या जगापेक्षा नक्कीच आपल्याला चांगलं काहीतरी ते भाव देत असतात. म्हणून नातं जोडणे एक कला आहे, नातं टिकवणे एक साधना आहे. आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे हे फक्त 2च जणांना माहिती असते. एक म्हणजे परमात्मा आणि दुसरा म्हणजे आपला अंतरात्मा. आणि तो अंतरात्माच आपल्याला सांगत असतो आणि भरपूर काही गोष्टी त्यातून आपल्याला समजतही असतात. म्हणून त्या अंतरात्म्याला आपण विचारलं पाहिजे आणि आपल्या अंतरात्म्याला काय वाटतं त्यावर आपण नक्कीच भरोसा ठेवला पाहिजे. मित्रांनो, ज्या ज्या स्थळी हे मन जाई माझे, त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तिथे तुझे सद्गुरू पाय धोनी. आणि आपण जिथे मस्तक ठेवू तिथे सद्गुरूंचे पाय आहेत असा आपण नक्कीच विचार केला पाहिजे. मग आपल्याला प्रत्येक माणसात देव दिसायला लागेल आणि प्रत्येक माणसात प्रत्येक गोष्टीमध्ये आपण देव बघू शकू. लोकांनी नेहमी भरपूर सन्मान आणि आदर नक्कीच तुम्ही दिला पाहिजे. त्यासाठी नव्हे की त्यांचा अधिकार आहे, परंतु यासाठी द्या कारण आपण सद्गुरूंचे दास आहोत आणि आपल्यात संस्कार आणि नक्कीच परिपूर्ण आहेत आणि भरून ठेवलेले आहेत. माणसाला संपत्तीने फक्त सुविधा मिळतात, समाधान व सुख नाही. सुख आणि स्वास्थ्य मिळवण्यासाठी प्रेम आणि आपल्यांची साथ नक्कीच असणे खूप गरजेचे आहे. आणि ती साथ असली की आपण नक्कीच एकदम महत्त्वाच्या गोष्टी मिळवू शकतो आणि जगामध्ये भरपूर पुढेही जाऊ शकतो. म्हणून आपल्याला त्यांची साथ ही महत्त्वाची असते आणि ती साथ असली की मग भरपूर काही आपण आयुष्यात मिळवूही शकतो आणि भरपूर काही गोष्टी आपण साध्यही करू शकतो. आयुष्य कोणालाही सोपे नाही. प्रत्येकाला समस्या आहेत, ते कशातून जातात हे तुम्हाला माहीत नाही. कोणी परिपूर्ण नाही, कोणीही परिपूर्ण होण्यास पात्र नाही. म्हणून तुम्ही न्याय, टीका किंवा थट्टा सुरू करण्यापूर्वी लक्षात ठेवा की प्रत्येकजण स्वतःची युद्ध लढत आहे आणि ते युद्ध लढता लढता तो जीवनामध्ये जगत सुद्धा आहे. म्हणून ज्या विचारामुळे आपल्याला दुःख होते तो विचार पूर्णपणे मनातून नक्कीच तुम्ही काढून टाकला पाहिजे. कारण सद्गुरूंचा विचार मनात असला की दुसरा कोणताच विचार आपल्याला येत नाही आणि फक्त सद्गुरूंचा विचार आपल्या मनामध्ये येत असतो. आणि म्हणून सद्गुरूंचे नामस्मरण केले तुम्हाला कोणत्याच गोष्टीचं भय नाही आणि कोणत्याच गोष्टीचं तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही. बुद्धी सगळ्यांकडे असते, पण तुम्ही चलाकी की करता की इमानदारी हे तुमच्या संस्कारावर अवलंबून असते. चलाकी 4 दिवसच नक्कीच टिकत असते,
पण इमानदारी शेवटपर्यंत टिकत असते आणि आयुष्यभर आपल्या सोबत असते. किती दिवसाचे आयुष्य असतं, आज नसतं तर उद्या नसतं. म्हणून आयुष्य अगदी आनंदाने जगायचं असतं. हातात येणारा पैसा वाढला म्हणून नक्कीच गर्व आपण करायचा नसतो. माणूस जेवढा आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त तो विचाराने थकत असतो. म्हणून हसत राहा आणि विचार सोडा. पण हात तर जीवन आहे ही संकल्पना तुम्ही मनी बाळगली पाहिजे आणि जीवनामध्ये पुढे जात राहिले पाहिजे. स्वामी भक्तांनो, स्वामींना एकच प्रार्थना तुम्ही करायची आहे. देवा, मला इतकंच सुख दे की मला आयुष्यभरासाठी पुरेल. माझी महती इतकीच असू दे की कुणाचं तरी चांगलं नक्कीच होऊ दे. आणि नात्यांमध्ये इतकी आपुलकी असू दे की जी फक्त प्रेमाने निभावली जातील. आणि डोळ्यात इतकी लाज असू दे की थोरा मोठ्यांचा मान नक्कीच राखला जाईल. आणि आयुष्यातील श्वास इतकेच असू देत की कुणाच्या तरी आयुष्याचे भलं नक्कीच मला करता येईल. मग बाकीचे आयुष्य तुझ्याकडेच ठेव, म्हणजे इतरांनाही माझं ओझं होणार नाही आणि कुणालाही मी जड वाटणार नाही. म्हणून हीच प्रार्थना तुम्हाला स्वामींकडे करायची आहे. माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याला नाव नसतं पण श्वास असतो. आणि ज्यावेळी तो मरतो तेव्हा फक्त नाव असतं पण श्वास नसतो. नाव आणि श्वास यांच्यामधील अंतर म्हणजे आयुष्य होय. आणि म्हणून हे आयुष्य ज्याने बहाल केलंय त्याचे स्मरण तुम्ही करत चला. आणि ते म्हणजे आपले स्वामी महाराज आहेत. आणि त्यांचं स्मरण तुम्ही नक्कीच पूर्णपणे करायला हवं. स्वामींवर खरंच तुम्हाला विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मित्रांनो, प्रत्येक माणसात देव असतो. मग तुम्ही मंदिरात का जाता या प्रश्नाचं अगदी खूप सुंदर उत्तर आहे. वारा तर उन्हातही वाहतो पण त्याचा आनंद सावलीत बसल्यावरच मिळतो. तसेच देव सगळीकडे असतो परंतु त्याचा आनंद मंदिरातच मिळत असतो. स्वामी सांगतात, माणसाने विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात नक्कीच तो घालवावा. कारण विचाराने माणूस खचून जातो आणि प्रयत्नाने माणूस प्रगती पथावर पोहोचत असतो. हे मात्र निश्चितच खरं आहे. अंतःकरणापासून तुम्ही देवाची सेवा करा. कारण देव हा मानव बाहेरचे स्वरूप पाहत असतो पण परमेश्वर हा हृदय पाहत असतो. आणि तुमचे हृदय कसे आहे त्यावरून तुम्हाला नक्कीच तुमचे कर्म हे चांगले असतील आणि त्यावरून तुम्हाला फळही चांगले मिळेल. म्हणून स्वामी म्हणतात, स्वतःला सिद्ध करण्यात वेळ वाया घालवू नका तर त्या गोष्टी सुधारून जास्त चांगल्या बनवा. नक्कीच तुम्ही जगात श्रेष्ठ व्हाल. स्वामींनी सांगितले आहे, तो इमानदार राहा, बाकीचे मी सगळे सांभाळतो आणि सगळे मी तुझं जीवन पाहून घेईल. म्हणून जीवनात कष्ट केल्याने नक्कीच बुद्धी चांगली राहते आणि नेहमी सत्य बोलल्याने आणि मन चांगले राहत असते. म्हणून चांगले कर्म करणारी व्यक्ती ही स्वामींच्या आज्ञेप्रमाणे वागत असते. कोणी कितीही बुडवण्याचा प्रयत्न केला तरी ती तरुण वरती येऊन जात असते. म्हणून घरातून बाहेर पडताना म्हणा, स्वामी माझ्यासोबत तुम्हीही चला. कधी तुम्हाला खूप रडू येत असेल तर म्हणा स्वामींना की सांगा मला पोटाशी धरा. तुम्ही खूप आनंदात असाल तेव्हा म्हणा, स्वामी माझी तुमच्यावर खूप श्रद्धा आहे. तुम्ही काही कामे तयार करता तेव्हा म्हणा, स्वामी माझ्या मदतीला या. तुमच्या हातून काही चुकते तेव्हा तुम्ही नक्कीच म्हणा, स्वामी मला क्षमा करा. तुम्ही रात्री झोपताना स्वामींविषयी कृतज्ञता व्यक्त करा आणि म्हणा, स्वामी तुमच्या मायेचे उपदार पांघरून नक्कीच तुम्ही माझ्यावर घाला आणि स्वामींच्या चरणी तुम्ही नक्कीच लीन व्हायचे आहे. मित्रांनो, अदृश्य विषाणू जर तुम्हाला घाबरू शकतो तर मग अदृश्य देव तुम्हाला वाचूही शकतो. फक्त विश्वास ठेवा आणि स्वामींचं वचन फक्त लक्षात ठेवा. आणि ते वचन म्हणजे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी सदैव आहे. माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो परंतु माणुसकी ठराविक ठिकाणीच जन्म घेत असते व माणुसकी जेथे जन्म घेते तेथे परमेश्वराचे वास्तव्य हे असतेच आणि कायमस्वरूपी टिकून राहत असते. म्हणून स्वामींच्या दरबारात काहीच न बोलता जर तुमच्या डोळ्यातून नकळत पाणी येत असेल तर समजून जा, स्वामींनी तुमच्या मनातील सर्व भाव समजून घेतले आहेत. आणि म्हणून तुम्ही नक्कीच स्वामींच्या चरणी लीन व्हायला हवं. आणि नक्कीच मित्रांनो, तुम्ही स्वामींवर पूर्णपणे निश्चिंत राहायला हवं. पाहून दुर्लक्ष करू नका. सगळी संकट दूर होतील. एकदा मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अति आनंदी असताना किंवा अति दुःखी असताना कोणताही निर्णय तुम्ही घेतला नाही पाहिजे. कारण या परिस्थितीमध्ये तुम्ही कधीच चांगला निर्णय घेऊ शकत नाही. मित्रांनो, चुकलेल्यांना मार्ग दाखवा, अनाथांचा हात धरा, भुकेल्यांना खाऊ घाला. तुमचे कल्याण नक्कीच होईल. आयुष्यात परिस्थितीला लागलेली नजर
कष्टाने नक्कीच आपल्याला काढावी लागत असते. म्हणून दुसऱ्याला देण्यासाठी आपल्याजवळ काही नसलं तरी चालेल, पण सन्मान आपण नक्कीच देता आला पाहिजे. न टिळे न माळा, न सोहळे न ओळे, मात्र शुद्ध प्रेमाने प्रसन्न होतो माझे स्वामी आहे भोळे भाळे. आणि असेच आपले स्वामी आहेत भोळे, म्हणून स्वामींची ही निष्ठा आपण कायम ठेवायची आहे आणि त्यांची भक्ती भोळ्या मनाने करायची आहे. म्हणून स्वामी म्हणत असतात, देऊ नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. माणसाने विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा नक्कीच प्रयत्न केला पाहिजे, तो पुढे नक्कीच जाऊ शकतो. निंदा आणि टीका आयुष्यात वाट्याला आलीच पाहिजे. जर रोजच स्तुती झाली तर मग प्रगतीचा मार्ग हा बंद होऊन तो गर्वाच्या दिशेला जातो आणि मग सर्व काही नष्ट होऊन जात असते. जीवनात काहीच कायमस्वरूपी नसते, नाही चांगले दिवस नाही वाईट दिवस, सर्व काही बदलत असतं. म्हणून जशी दृष्टी तशी सृष्टी असते. आपण ज्या नजरेने जगतो आणि बघतो जग आपल्याला तसेच दिसते आणि जगाने बदलण्याची नाही तर आपली दृष्टी बदलण्याची आपल्याला गरज नक्कीच आहे. म्हणून लक्षात ठेवा, रस्ता खराब लागला म्हणून मागे वळू नका. गती कमी करा पण पुढे चालत राहा. कदाचित पुढची वाट जास्त सुखमय असेल आणि ते तुम्हाला सुख देऊन जाईल. म्हणून ज्यांच्या घरी तुळशी फुललेली असते त्यांच्या घरी पाण्याचा तुटवडा नसतो आणि जिथे रोज सायंकाळी दिवे लागण होते तिथे भक्तीची कमतरता नसते आणि जिथे शुभंकरोती होते तिथे संस्काराची नांदी असते आणि जिथे दान देण्याची सवय असते तिथे संपत्तीची कमी नसते आणि जिथे माणुसकीची शिकवण असते तिथे माणसांची कमी अगदीच नसते. म्हणून विनाकारण काळजी करणे म्हणजे आपण कधीही न घेतलेल्या कर्जावर व्याज भरण्यासारखं आहे. संस्काराहून श्रेष्ठ कोणताही वारसा नाही आणि प्रामाणिकपणापेक्षा मोठा कोणताही आरसा नाही या जगात. म्हणून लक्षात ठेवा, आळस झटकल्याशिवाय यशाचा कळस हा दिसत नसतो. म्हणून यश मिळवण्यासाठी आळस आपल्याला अजिबात करायचा नाही आहे आणि बिना आळस करता आपल्याला काम करत राहायचे आहे. जीवनाचा खरा अर्थ स्वतःला शोधण्यात नाही तर स्वतःला घडवण्यात आहे. म्हणून स्वामी म्हणतात, यशाचे डोंगर नेहमी सुंदर आणि रेखीव दिसतात, पण तिथपर्यंत जाण्यासाठी केलेला प्रवास कधीच सोपा नसतो, तो भरपूर कठीण असतो. म्हणून संघर्षाचा काळ हा एकट्यानेच काढावा लागतो. बाकी चांगल्या काळात न ओळखणारे सुद्धा ओळख दाखवतात. प्रयत्न तुम्ही फक्त सोडू नका, नक्कीच जिद्दीने लढत राहा. आणि सुरुवात नेहमीच कठीण असते आणि शेवट नेहमीच चांगलाच असतो. म्हणून स्वामी नाम किती गोड, रोज घेता थोडं थोडं, बघा सहज सुटेल तुमच्या जीवनाचं कोड. आणि असंच तुमच्या जीवनाचं कोड हे सुटत जाईल. म्हणून तुम्ही प्रामाणिकपणाने स्वामींची भक्ती करत राहायची आहे. दिवसभरात प्रामाणिक कष्ट आणि रात्री घरच्यांसोबत सुखाचे 2 घास यापेक्षा जास्त श्रीमंत कोणीच असू शकत नाही. लबाडी करणे म्हणजे ती एक आखूड चादर आहे आणि ती तोंडावर ओढली तर पाय हुगडे पडतात आणि पायावर ओढली तर तोंड हुगडे पडते. म्हणून माणसाने आपल्या आचाराशी आणि आपल्या विचाराशी हे प्रामाणिक नक्कीच राहिले पाहिजे. आपण केलेल्या सेवेचे फळ स्वामी महाराज संवाद परत देतात आणि ते करतातही. मग ते स्वतःकडे काही ठेवून घेत नाही, ते सर्व काही आपल्याला देण्यासाठीच बसलेले आहेत. म्हणून त्यांच्यावरची निष्ठा आणि भक्ती कधीच कमी होऊ देऊ नका. स्वामी कृपा कधीही कुठल्याही क्षणी होऊ शकते, फक्त स्वामींच्या भक्तीत तुम्ही राहायला शिका. आपल्या आराध्य देवता आणि शक्तीवर नेहमी निसंकोच भक्ती विश्वास ठेवा. योग्य वेळ आली की ती देवता आणि शक्ती इतकं देते की मागायला आपल्याला काही उरत नाही आणि काही आपण मागूही शकत नाही, एवढंही तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून तुम्ही चालत राहा आणि जीवनाचं कोडं हे सुटत राहील, कारण स्वामी आपल्या पाठीशी उभे आहेत. तुमचं आणि सुखाचं जन्मजन्मीचं नातं असावं. स्वामी कृपेने दुःख तुमच्या आसपासही न यावं आणि भरपूर काही सुख तुमच्या वाट्याला यावं, हे स्वामींचरणी मी मागू इच्छितो. मन इतकं मोठं असू द्या की कोणीही तुमच्या शेजारी बसू शकेल आणि मान असा मिळवा की तुम्ही उभं राहिल्यावर कोणीही बसू शकणार नाही. म्हणून ठेवा स्वामींवर विश्वास, लागू द्या स्वामी नामाचा ध्यास. स्वामी सदैव राहती आसपास, जन्मोजन्मी लाभेल स्वामींचा सहवास. होण महाराजांचे दास, म्हणावा श्री स्वामी समर्थ मंत्र खास. नक्कीच तुमचं जीवन अगदी फुलून जाईल. म्हणून स्वामी म्हणतात, माणूस त्याच्या विश्वासाप्रमाणे असतो. तो जसा विश्वास ठेवतो तसेच त्याचे व्यक्तिमत्व हे बनत जाते आणि मोठे व्यक्तिमत्व त्याचे होत जात असते. तुमच्यामुळे सुखात आहे कारण तुमचे नाव मुखात आहे आणि ते नाव म्हणजे श्री स्वामी समर्थांचे नाव. माझ्या हातून कोणाचं वाईट होणार नाही याची काळजी मी नक्कीच घेईन. माझं कोणी वाईट करू नये
याची काळजी मात्र तुम्ही घ्या स्वामी राया, आणि ते स्वामी आपली काळजी नक्कीच घेत असतात, हेही खरं आहे. आपल्या आयुष्याचा प्रवास सहज आणि सोपा करण्यासाठी आपल्या अपेक्षांचे ओझे तुम्ही नक्कीच कमी केले पाहिजे. आपण कुणाचे वाईट केले नाही तर आपले वाईट होऊ शकत नाही, हा विश्वास स्वतःच रुजवून घ्या आणि बघा, जीवनात हवा तो बदल नक्कीच तुम्हाला जाणवेल आणि तुम्ही भरपूर काही पुढे पुढे जात जाल. म्हणून भिक्षापात्र भरलं जाऊ शकतं, पण इच्छापात्र कधीही भरत नाही. समाधानातच खरे सुख आहे, आणि हे जो समजला तो ज्या संसारातील खरा सुखी माणूस आहे हे आपण समजून घ्यायला पाहिजे. दुसऱ्याच्या धनाचा हव्यास नको. अतिस्वार्थ बुद्धी म्हणजे केवळ पापाची धनी असते, आणि ज्या कर्मामुळे पापाचे फळ भोगावे लागेल असे कर्म करणे खोटेपणाचे असते, आणि त्या कर्मातून मनासारखे घडले नाही तर ते खूपच मोठे दुःख नक्कीच ठरत असते, हे तितकंच खरं आहे. दगडासारख्या कठीण परिस्थितीवर घाव घालण्यासाठी ती जिद्द असली की मूर्तीसारखी सुंदरता आयुष्याला लाभत असते. स्वामी म्हणतात, असेल नसेल कोणी तुझं, तू पंखात मात्र कायम भरारी ठेव. बदलेल हा एक दिवस तुझा, तू फक्त स्वतःवर बाळा विश्वास ठेव. ठेवा मन पवित्र, करा स्वामी सेवा अहोरात्र. नामस्मरण विसरू नका मात्र, भय कशाचेही नाही. आणि हेच आपण आपल्या जीवनात अवलंबलं पाहिजे, आणि तेच आपण करत राहिलं पाहिजे. खूप मोठे व्हा, अवघं जग जिंका, परंतु सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या स्वामी समर्थांना कधी विसरू नका, आणि त्यांचं नामजप नक्कीच करत राहा. भक्ताचं हृदय स्वामींचं घर आहे, आणि हे आपण जाणून घेतलं पाहिजे. म्हणून त्या हृदयातून कुणासाठी आपल्याला चांगलेच विचार आले पाहिजेत, आणि चांगले विचार आपण नक्कीच केले पाहिजेत. देवाला केलेला नमस्कार पण देव कधी उदार ठेवत नाही, आणि तेही देव आपल्याला परत करत असतात. म्हणून आपल्या जीवनातील प्रत्येक संघर्ष हा आपल्याला अधिक बळकट बनवतो. स्वप्ने तेव्हा साकार होतात जेव्हा आपण त्यांच्यावर कठोर परिश्रम करतो, आणि आयुष्यातील प्रत्येक अडचण ही आपल्या यशाच्या प्रवासातली एक पायरी आहे, आणि आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा एक नवी संधी आहे, आणि त्याचा सदुपयोग आपण नक्कीच केला पाहिजे. आपल्या स्वप्नांचा मोठ्या आत्मविश्वासाने पाठपुरवठा करा, आणि सातत्याने प्रयत्नशील राहा. एक एक क्षणी यश तुम्हाला तुमच्या प्रवासातच भेटेल, आणि अगदी आश्चर्यकरित्या ते भेटू शकेल. म्हणून संकट हे पाण्यासारखं असतं, ते तुम्हाला बुडवण्यासाठी नाही तर त्यात कसे पोहायचे आणि ते शिकवण्यासाठी आलेले असते. म्हणून तुम्ही नक्कीच हार मानायची नाहीये, आणि पोहून दाखवायचं आहे. स्वामी आपली कुठल्याही स्वरूपात परीक्षा बघू शकतात. आपल्याला या परीक्षेत पास मात्र नक्कीच व्हायचं आहे, आणि आपल्याला जीवनाच्या परीक्षेत सुद्धा स्वामी पास नक्कीच करतील. संयम ठेवला आणि प्रयत्न करीत राहिला तर किती वाईट परिस्थिती असो, मार्ग हा निघतोच, आणि आपण पुढे पुढे जात राहतो. कोणतेही कारण असो, रागावू नका, चिडू नका, मोठ्याने बोलू नका. मन शांत ठेवा आणि विचार करा, आणि नंतर अंमलबजावणी नक्कीच तुम्ही करायला हवी, आणि मग तुम्ही आयुष्यात भरपूर पुढे जाल. स्वामी म्हणतात, जगातील सर्वात भाग्यवान माणूस म्हणजे ज्याच्याकडे अन्नासोबत भूक आहे, अंथरुणासोबत झोप आहे, आणि संपत्तीसोबत धर्म सुद्धा आहे, आणि ओंजळीतले दुसऱ्याला देण्याची ताकद सुद्धा त्याच्याकडे आहे. तो माणूस सर्वात श्रीमंत असतो, हेही तितकंच खरं आहे. सन्मान प्राप्त झाल्यावर ज्याला गर्व होत नाही, अपमान झाला तरी क्रोधित होत नाही, आणि क्रोध उत्पन्न झाला तरी कठोर शब्द उच्चारत नाही. माझ्यासाठी तोच भक्त सर्वश्रेष्ठ आहे, असे स्वामी आपल्याला म्हणत असतात. आणि स्वामी त्यांनाच, त्या भक्तांनाच स्वामी आधार देतात, आणि त्यांनाच आपलं ते मानतात. म्हणून आयुष्याच्या प्रत्येक वळणावर खंबीरपणे पाठीशी उभे असलेले अतिशय सुंदर सोबती म्हणजे आपले स्वामी समर्थ महाराज आहेत, आणि त्यांना आपण नमन करून जीवनात आपण पुढचा प्रवास चालू ठेवला पाहिजे. तुमच्या मनात जे चाललंय तेच प्रत्यक्षात येणारच, आणि तीच इच्छा तुम्ही नक्कीच बाळगली पाहिजे, आणि त्याच्यावर तुमचा विश्वास पूर्णपणे ठाम असायला हवा. नियती कितीही कठोर वागली तरी आपले चांगले कर्म कधीच सोडू नका. शेवटी कर्माचा हिशोब हा नक्कीच होत असतो, आणि तो एक दिवशी झाल्यावर तुम्हाला सर्व फळं त्याची प्राप्त होत असतात. मग तुमची कर्म ही चांगली असो किंवा मग वाईट असो, त्याप्रमाणे तुम्हाला फळ ही नक्कीच मिळत असते. सर्वात श्रीमंत ते आहेत जे थोडेसे समाधानी आहेत, कारण समाधान ही निसर्गाची संपत्ती आहे. म्हणून स्वामी नामस्मरणमध्ये खूप शक्ती आहे. तहानलेला याचक जेव्हा स्वामींच्या व्याकुळतेने पाण्याच्या थेंबाची याचना करतो, तेव्हा स्वामी पाण्याने तुडुंब भरलेला महासागर देतात. परंतु आपल्या पदरी तितकेच येते जितके आपल्या पात्राचे आकारमान असते. म्हणून आपल्याला आपल्या पात्रावर काम करायचे आहे, आणि त्याचे आकारमान वाढवायचे असेल तर त्यासाठी आपल्याला आपली भक्ती
आणि श्रद्धेची शक्ती दिलेली आहे, तिचा वापर करायचा आहे. आणि विशेष म्हणजे स्वामी स्वतः ह्यासाठी आपल्याला मदत करतात आणि ते आपल्याकडून ती सेवा नक्कीच करून घेतात. ही लीलाच स्वामींची लीला आहे आणि याच्यावर आपण विश्वास हा नक्कीच ठेवला पाहिजे. स्वामी भक्तांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, प्रार्थना म्हणजे चांगल्या विचारांचे प्रतीक आहे. त्यातील अर्थाचे चिंतन आणि वर्तन आयुष्याला सातत्याने जोडणे म्हणजे प्रार्थना जगणे. आणि प्रार्थना हे एक मन एकाग्र करण्याचे साधन नक्कीच आहे. म्हणून तुमची कष्टाची मिळकत जर तुमच्या कुटुंबाची गरजा भागवण्या इतकी असेल तर मग स्वतःला श्रीमंत समजा, कारण श्रीमंतीची व्याख्या आजपर्यंत कुणालाच करता आली नाही. म्हणून स्वामी समर्थांच्या कृपेने तुमचा दिवस हा चांगलाच जाईल या आशेने तुम्ही दिवसाची सुरुवात करा आणि बघा, तुम्हाला चांगला दिवस नक्कीच जाईल आणि तुमची सर्व स्वप्नही पूर्ण होतील आणि नक्कीच होतील. म्हणून तुमचे प्रयत्न प्रामाणिक, मार्ग सुयोग्य आणि कर्म स्वच्छ असतील तर तुमचं वाईट कधीही होणार नाही. करून पाहावी प्रार्थना कधीतरी, कोणताच मार्ग नसताना. चिमूटभर मागितलं तर ओंजळभर देईल, काही शिल्लक नसताना. स्वामी बाह्य दिखावटीने प्रयत्न होत नाही तर शुद्ध अनन्य भक्तीने ते प्रसन्न होत असतात. म्हणून स्वामींना प्रसन्न करायचे असेल तर आपण मन अगदी निर्मळ ठेवायला हवं आणि निर्मळ मनाने स्वामींची भक्ती आपण नक्कीच करायला हवी. स्वामींचे नाव दररोज घेत चला. तुमचाही एक दिवस येणार आहे आणि स्वामींवर भक्ती आहे ना, मग स्वामींचीही तुमच्यावर लक्ष आहे. मग लिहिताय ना तुम्ही कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. नक्कीच तुम्हाला आजचा दिवस अगदी गोड आणि चांगला जाओ ही स्वामींचरणी प्रार्थना. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय. आगे विना काळ ही नाणे त्याला, परलोकी ही ना भीती तयाला. असे आहेत आपले स्वामी आणि त्यांचं नाव घेतलं आणि त्यांच्या आज्ञेच्या पुढे कोणतीच आज्ञा नाही हे आपल्याला कळतं. आपले विचार हेच आपल्या भविष्याचा चेहरा आहे. नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणी दिसतात आणि सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणीमध्ये आपल्याला संधी ही दिसत असते. फक्त ते आपण ओळखायला हवी आणि ते ओळखून पुढे चालायला हवं. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, श्री स्वामी समर्थ नामस्मरण करणे ही सर्वात मोठी सेवा आहे आणि ती तुमच्या हातून नक्कीच घडली पाहिजे. स्वामी सेवा करणे खूप सोपे आहे. खूप जणाला वाटते की स्वामी सेवा करायला खूप अवघड आहे, खूप सारे नियम आहेत. पण खरं सांगू, स्वामी सेवा खूप सोपी आहे. स्वामी म्हणतात तुम्ही तासनतास माझी सेवा करावी असं काहीही नाही. फक्त तुम्ही अंतःकरणातून माझे नामस्मरण करा. नामस्मरण हे सर्वात मोठी सेवा आहे. तुम्हाला शक्य असेल तिथे नामस्मरण करा. तुमचे काम करत करत तुम्ही नामस्मरण करा. अहो, आपण कुठे सेवा करतच नसतो तर स्वामी आपल्याकडून सेवा करून घेतात. फक्त आपली श्रद्धा आणि इच्छा नक्कीच असली पाहिजे. म्हणून आपल्याला शक्य असेल तशी सेवा करावी आणि इतरांनाही सेवा करायला नक्कीच आपण सांगितले पाहिजे. आपलं सुख कशात आहे हे शोधा आणि ते वाढवा, कारण समर्थ सांगून गेलेत, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधून पाहे, असं आपले स्वामी म्हणतात. म्हणून सुखी हा मनापासून असला पाहिजे आणि आपण जीवनामध्ये अगदी समाधानी असलो पाहिजे. तरच आपलं आयुष्य अगदी चांगल्या रीतीने घडू शकतं आणि आपण पुढे पुढे जात राहू शकतो. म्हणून देवाला हे कधीच सांगू नका की तुमच्यामध्ये किती श्रद्धा आहे आणि किती भक्ती आहे. देवाला ते चांगल्या प्रकारे माहिती आहे आणि देव वरून बघत सुद्धा आहे. फक्त तुम्ही भक्तीकडे लक्ष द्या आणि ती निर्मळ मनाने फक्त करा. देव नक्कीच प्रसन्न होतील आणि त्यांच्या लीला तुम्हाला नक्कीच दाखवतील. प्रत्यक्षात जरी दिसत नसले तरी अप्रत्यक्षपणे सोबत असताना ते म्हणजे स्वामी, आणि ते स्वामी आपल्या अप्रत्यक्षपणे सोबत असतात आणि ते क्षणाक्षणाला आपल्याला दर्शन देत असतात. फक्त आपण त्यांचे दर्शन मात्र नक्कीच घेतले पाहिजे. जीवनात चांगली वेळ घाम गाळल्याशिवाय कधीच येत नाही. इमानदारीने मेहनत केली की वेळ वाईट कधीच होत नाही आणि होणारही नाही. फक्त इमानदारीने आपण मेहनत करायला हवी. म्हणून माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावं. काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचंय याचा विचार करा. कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला जन्माला आलो आहे आणि ते आपल्याला नक्कीच चांगले दिवस घालवायचे सुद्धा आहेत. म्हणून आयुष्यात किती संघर्ष करावा लागला तरी मागे हटू नका, कारण जो संघर्षातून मार्ग काढतो तोच खरा विजयी माणूस असतो आणि त्याचाच विजय या जगामध्ये सुद्धा होत असतो. म्हणून गुरु असता पाठीशी समर्थ, का चिंता करावी मी व्यर्थ, तोची एक समर्थ श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, असं आपण म्हणू शकतो. स्वतःच्या हातून जेव्हा एखाद्या गरजवंताचे काम होते ना,
तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असते तोच आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आणि सत्कार असतो, हे आपण ओळखायला शिकले पाहिजे. म्हणून आपण गरजवंताची नक्कीच मदत केली पाहिजे आणि त्याला आपल्याकडून जेवढे होईल तेवढे आपण सक्षम सर्व काही दिले पाहिजे. श्री स्वामी म्हणतात, जोपर्यंत स्वार्थ जळत नाही तोपर्यंत परमार्थ हा नक्कीच आपल्याला कळणारही नाही. म्हणून जेव्हा जेव्हा आठवण येईल तेव्हा तेव्हा नामस्मरण करा. कुठे आहात, कसे आहात याचा अजिबात विचार करू नका. 2 ते 4 वेळा नाम घेऊन विसरलात तरी काही हरकत नाही. पुन्हा जेव्हा आठवण होईल तेव्हा पुन्हा नामस्मरण करा. संख्या महत्त्वाची नाही तर नाम घेणं हे महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या, थेंबे थेंबे तळे साचे म्हणतात ना, तसेच आहे. हळूहळू संख्या वाढत जाईल आणि गरज पडेल तेव्हा हेच नाम तुमच्या उपयोगाला नक्कीच येईल. आणि अगदी मागणी न करता देखील तुमच्या मदतीला स्वामी हजर राहतील. आणि सुरुवातीच्या 5 ते 10 वेळा नामस्मरण झाले तरी हरकत नाही. निराश होऊ नका, उलट आनंद माना की काही नाही त्यापेक्षा किमान 10 वेळ तरी नाम घेणे झाले. आणि पुढील वेळेत जास्त नाम घेण्याचा निश्चय तुम्ही नक्कीच केला पाहिजे. एक दिवस तुम्हाला सर्व काही मिळेल जे तुमच्या हक्काचे आहे. तोपर्यंत चालत राहा, मार्ग सोपा होणार आहे. फक्त तुम्ही हिंमत हारू नका आणि तुम्ही पुढे पुढे चालत राहा. यशस्वी व्यक्तीकडे 2 गोष्टी असतात, एक म्हणजे सहनशीलता आणि दुसरं म्हणजे हास्य. हास्य त्याचे प्रश्न दिसू देत नाही तर सहनशीलता प्रश्न निर्माणच करत नाही. म्हणून तुम्ही एक गोष्ट करायची आहे. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशीबवान तुम्ही समजले पाहिजे. कारण तुम्हाला देव ही एक देणगी देतोय आणि ही एक देव संधी देतोय. त्या संधीचं तुम्ही सोनं कसं करायचे हे तुमच्या हातात आहे. म्हणून संघर्ष करण्याची तयारी ठेवा आणि पुढे तुम्ही आयुष्यात नक्कीच जाल. ही संधी देव आपल्याला देत असतो. जीवनात श्री स्वामी समर्थांची सेवा व निश्चित ध्येय असलेला स्वामी भक्त अतिशय कसाही रस्ता असो, खडतड असो किंवा मग काट्याकुट्यातला असो, तो पार करतोच आणि ती प्रगती तो करून दाखवत असतो. पण ज्याच्याकडे काहीच नाही आणि ज्या रस्त्यात आपल्याला भरपूर काही सरळ मार्ग दिसतील तर त्या रस्त्यावर जाऊन फायदाही नाही आणि तिथे आपला विजय होऊन सुद्धा आपल्याला ते कळणारही नाही. आणि त्याची खरी चव ही आपल्याला नक्कीच कळायला हवी. त्यासाठी रस्ताही खडतड हवा. म्हणून जो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी मनापासून शरण जाईल, महाराज त्याचा योग्य क्षेम निश्चित चालवतील व सदैव त्याच्या पाठीशीही नक्कीच राहतील. भक्ती म्हणजे आपल्यातील प्रेमाने दिव्य प्रेमावर केलेले प्रेम आणि जे कर्म ईश्वराच्या प्रेमापोटी केले जातात त्या कर्मांना सेवा असे आपण म्हणत असतो. जो सर्व बघतोय, तुमची प्रार्थना, तुमचा संघर्ष आणि तुमच्या वेदना, तुमचा संयम, तुमचे कर्म आणि ते सर्व तुम्हाला परत मिळणार आहे यातही तितकंच तथ्य आहे आणि हे तितकंच खरं आहे. म्हणून प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे, ठिकाण निश्चित आहे. तुम्ही कुठे जात नाही, तुम्हाला नेले जाते. खेळ तुमचाच नसतोच, खेळ त्याचा असतो आणि तो खेळ चालवत असतो. म्हणून स्वामी म्हणतात, मोठेपणा हा वयावर किंवा पैशांवर ठरत नसतो, तो आपल्या विचारांवर अवलंबून असतो. कारण पैसा हा जरी जीवनाचा महत्त्वपूर्ण भाग असला तरी विचार हा माणुसकीचा पाया नक्कीच आहे. आणि अंतःकरणातून देवाची सेवा करा. कारण मानव बाहेरचे स्वरूप पाहतो पण परमेश्वर हा हृदय पाहत असतो आणि त्या तुमच्या हृदयाप्रमाणे तो तुम्हाला फळ देत असतो. म्हणून तुमचं हृदय अगदी निर्मळ तुम्ही ठेवलं पाहिजे. एखाद्याच्या आजारात पैसा, डॉक्टर, औषधे, माणसांची मदत वगैरे सर्व गोष्टी अनुकूल आहेत, पण मग त्यात भगवंताच्या कृपेचा हात नसेल तर सर्व व्यर्थ आहे. याचा उलट भगवंताची कृपा आहे पण इतर गोष्टींचा अभाव आहे तरी काम भागते. म्हणून सर्व बाबतीत भगवंताच्या कृपेची गरज आहे आणि ती मिळवण्याकरता त्याचे स्मरण हाच एक मार्ग आहे. आणि ते स्मरण तुम्ही जीवनात नक्कीच केले पाहिजे. म्हणून जेव्हा ईश्वराने मनुष्याची निर्मिती केली ना, तेव्हा त्याने मनुष्याला 3 पाने दिलीत. पहिल्या पानावर जन्म लिहिले, तिसऱ्या पानावर मृत्यू लिहिले, पण दुसरे पान मात्र त्याने तसेच ठेवले आणि कोरेच ठेवले. त्यावर काय लिहायचे हे मनुष्यावर सोडले. मनुष्य जसे कर्म करतो तसे त्या पानावर लिहिले जाते आणि तसे ते पान भरत जाते. पण या दुसऱ्या पानालाच जीवन असेही म्हणतात. म्हणून कर्म हे जगासमोर किती चांगलेपणाचा देखावा केला ना तरी कर्म हे कर्मच असतात. ते आज ना उद्या आपल्याला नक्कीच भोगावे लागत असतात. म्हणून दृढ ठेविला चरणी माथा, रक्षावे मजसी समर्था, कृपा कटाक्षे दीनानाथा, दासाकडे पहावे. असे आपण स्वामींकडे प्रार्थना नक्कीच करायला हवी आणि ती प्रार्थना स्वामी ऐकतील सुद्धा. मित्रांनो, वेळ आयुष्यात प्रत्येक गोष्ट घडायची एक असते. देवावर आणि स्वतःवर विश्वास ठेवून एक एक पाऊल पुढे टाकत चला. आयुष्य तुमचं सुंदर आणि अगदी छान होऊन जाईल.
म्हणून स्वामींवर फक्त विश्वास ठेवायला चला. इमानदारी आणि मेहनत कधीच वाया जात नाही. त्याचे फळ उशिरा का होईना पण आपल्याला जरूर मिळत असते. आपण केलेल्या सेवेचे फळ स्वामी महाराज सव्याज परत करतात आणि ते नक्कीच करतात. याच्यावर तुम्ही विश्वास ठेवायला हवा. गुरु शिष्य हे नाते जन्मोजन्मीचे नाते आहे. नियोजित ठिकाणी नियोजित वेळी गुरु शिष्य ही भेट होतेच. फक्त ते आपल्याला कळत नाही आणि स्वामी तुम्हाला दर्शन देतात. फक्त ते तुम्हाला कळत नाही आणि ते तुम्ही ओळखायला शिकले पाहिजे. प्रसंग कोणताही असो, सुखाचा असो किंवा दुःखाचा, कोणत्याही प्रसंगी स्वामींच्या सेवेला सोडू नका. भलेही सेवा केल्याने तुमचे लगेचच चांगले होणार नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे खरं आहे की किमान तुमचे वाईट सुद्धा कधी स्वामी महाराज होऊ देणार नाही. काही गोष्टी जेव्हा आपल्या हातात नसतात तेव्हा त्या नशिबावर नाही तर आपल्या स्वामींवर सोडून द्या. एक वेळ नशीब साथ सोडेल पण स्वामी नाही. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवला की तुम्हाला कशाची कमी देखील पडणार नाही आणि कशाची कमी राहणारही नाही. म्हणून फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवून चला. भरपूर काही मार्ग तुम्हाला भेटतील आणि भरपूर काही गोष्टी तुम्ही साध्य कराल. कोणाला भीती आहे की देव सगळं बघतोय आणि कोणाला भरोसा आहे की देव सगळं बघतोय. फक्त बघण्याचा आपला दृष्टिकोन वेगवेगळा आहे आणि त्या दृष्टिकोनानुसार आपल्याला फळही तशीच भेटत जात असतात. म्हणून परमेश्वराची किमया पहा. सृष्टी निर्माण करणारा स्वतः मात्र अदृश्य आहे. जग पाहण्यासाठी आपल्याला दृष्टी दिली पण त्याला पाहण्यासाठी आपल्याला डोळे बंद करावे लागतात आणि हीच परमेश्वराची लीला आहे. जेव्हा जेव्हा आपण स्वामी किंवा आपल्या इष्ट देवताचे नामस्मरण करतो तेव्हा ती शक्ती कोणत्या ना कोणत्या रूपात उभी राहून आपल्या अडचणी सोडवण्यासाठी धावून येतेच आणि ती धावून येते. मग आपण ती संधी सोडू नये आणि त्या संधीवर आपण त्या संधीचं सोनं नक्कीच केलं पाहिजे. डोळ्यांना न दिसणारा व्हायरस तुम्हाला मारू शकतो ना, मग डोळ्यांना दिसणारे स्वामी सुद्धा तुमची मदत नक्कीच करू शकतात. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवायला आत्तापासून सुरुवात करा. एक शब्द आहे नशीब, त्याची लढून बघा आणि हरला नाहीत तर सांगा. पण एक शब्द आहे स्वामी, आतुरतेने बोलून बघा आणि निस्वार्थ मनाने नक्कीच तुम्ही प्रार्थना करा. मनासारखं नाही झालं तर नक्कीच मला सांगा. मनाप्रमाणे घडत नाही म्हणून चिंता नसावी. म्हणून भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. हा अभय मंत्र आपल्याला स्वामींनी दिलाय. जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल ना तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होणार नाही आणि सुखाचा चेक तुम्हाला नक्कीच मिळत राहील आणि तो तुमच्या दाराशी येऊन उभा नक्कीच राहील. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड असू दे. एवढीच प्रार्थना आम्ही स्वामी समर्थांच्या चरणी करू इच्छितो. तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी तुम्ही राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, पण त्यांच्याकडे लक्ष द्याल तर मग विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर हे नेहमी यशस्वी व्हाल आणि जीवनामध्ये भरपूर काही तुम्ही मिळवू शकाल. मित्रांनो, तुमच्या चरणी मस्तक ठेविले, मिळाली सुखाची सावली, असे आपण स्वामींकडे बोलले पाहिजे. स्वामी महाराज तुम्हीच आहेत आमची गुरु माऊली आणि आमची माऊली. म्हणून स्वामी महाराज म्हणतात, सुंदर चेहरा म्हातारा होत असतो, बलाढ्य शरीर सुद्धा एक दिवस गळून पडत असतं, पण पद सुद्धा एक दिवस निघून जातं. परंतु एक चांगला माणूस नेहमी शेवटपर्यंत चांगला असतो. फक्त त्याने जीवनामध्ये येऊन चांगली कर्म नक्कीच केली पाहिजे. ज्या प्रकारे आभाळातून पडणारं पाणी कुठल्या तरी रस्त्याने समुद्रापर्यंत पोहोचून जाते, त्याचप्रमाणे निस्वार्थ भावाने केलेली सेवा आणि प्रार्थना कुठल्या ना कुठल्या मार्गाने श्री स्वामी समर्थांपर्यंत नक्कीच पोहोचून जात असते. स्वामी सेवेचे फूल हे नेहमी विश्वासाच्या वेलीवर फुलवायचं असतं. उपासनेने पाणी देऊन त्याला वाढवायचं असतं. नामस्मरण खत घालून ते उमलायचं असतं आणि दास्य भक्तीच्या भावनेने ते टिकवायचं असतं. ते फूल चांगल्या निस्वार्थी, निष्काम व परमार्थाचं प्रतीक असतं. म्हणूनच तर त्याला जीवापाड आपण जपायचं असतं आणि जपून ठेवायचं असतं. नेहमी देवावर विश्वास ठेवा, कारण अजूनही काही प्रश्न आहेत ज्याची उत्तरे ही गुगलवर सापडत नाही आणि ते आपल्याला मिळणार देखील नाही. म्हणून जो मनाने आणि विचाराने प्रेमळ आणि प्रामाणिक असतो त्याला कोणी कितीही फसवले तरी स्वामी त्यांची साथ ही कधीच सोडत नाही आणि त्याला स्वामी शेवटपर्यंत साथ देत असतात. म्हणून तो व्यक्ती कसाही असो, फक्त त्याचा स्वामीवर निस्वार्थ मनाने भक्तिभाव हवा व त्याची श्रद्धा हवी. म्हणून कोण म्हणतं स्वामी दिसत नाहीत? अहो, स्वामी तर दिसतात जेव्हा कोणीच दिसत नाहीत आणि तेव्हा आपल्याला स्वामी सर्व काही आपण स्वामींकडे मागत असतो आणि स्वामी आपल्याला देतही असतात. कारण स्वामी
आपल्याला भरपूर प्रेम करतात आणि भरपूर प्रेमाने स्वामी आपल्या जवळ देखील राहतात. फक्त आपल्याला नामस्मरणाची गरज तेवढी आहे. कुणाना व्यर्थ शिणवावे, कुणाना व्यर्थ हिनवावे, सत्य बोलावे, सत्य वागावे, स्वामी भक्तीत मन रमवावे. नक्कीच तुमचं जीवन सफल होऊन जाईल. जर महाराज माऊली प्रतीक्षा करायला लावत असतील तर नक्कीच तुमच्या अपेक्षेपेक्षा खूप मोठे सुख तुमच्या ओंजळीत टाकत असतात. योग्य वेळ आली की कळतेच. आपल्याला फक्त त्याच्यावर अखंड विश्वास असायला हवा, एवढीच गोष्ट असते आणि तीच गोष्ट आपल्याला करायची आहे आणि विश्वास ठेवून चालायचा आहे. दिवस प्रत्येकाचे बदलत असतात, फक्त सहनशक्ती ठेवावी लागते. आजची परिस्थिती उद्या राहणार नाही हे तितकंच सत्य आहे. म्हणून त्याचप्रमाणे आपल्याला देवाकडे मागून आणि देवावर भक्ती ठेवून पुढे चालत राहायचे आहे. देवाकडे मागणं मागताना पाठ नसते, पण देवाकडे मागणं पूर्ण झाल्यावर मात्र पाठ असते. मग तशीच पाठ तुम्हाला फिरवायची नाहीये आणि तुम्ही अगदी अंतःकरणापासून देवाकडे सर्व काही मागायचं आहे आणि त्याप्रमाणे देव तुम्हाला दिलंही. या गोष्टीवर तुम्ही विश्वास नक्कीच ठेवायचा आहे. आणि हा संपूर्ण संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर मनापासून आपल्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ पुढे शेअर नक्कीच करा. चला तर मग भेटूया अशाच एका गोड आणि चांगल्या संदेश व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.